येत्या विधानसभा निवडणुकी अगोदर धनगर आरक्षणाचा प्रश्न भाजप सेना सरकारच मार्गी लावेल असा दावा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केला आहे। अखिल भारतीय हिंदू धनगर समाजाच्या वतीने शिंदे चौकातील शिवस्मारक सभागृहात धनगर समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आलं। व्यासपीठावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजपचे सरचिटणीस विक्रम देशमुख, रामभाऊ सातपुते, शिवलाल काळे, नागेश खरात, संजय कणके, प्रशांत फत्तेपूरकर, केदार पुजारी, विनोद मोटे यांची उपस्थिती होती। यावेळी बोलताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले की गेल्या 70 वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीने केवळ धनगर समाजाचा मतांसाठीच वापर करून घेतला, परंतु धनगर समाजाचे प्रश्न कधीच मार्गी लावले नाहीत। भाजप शिवसेनेच्या सरकारने धनगर समाजाला सत्तेत संधी दिली। येत्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर धनगर आरक्षणाचा प्रश्न भाजप शिवसेनेचं सरकारच मार्गी लावणार असा शब्दही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिला। सांगितलं जाते आणि मला असं वाटतं की 60-65 वर्ष झालं ज्यांनी या सत्तेचा भोग घेतला राष्ट्रवादी आणि काँग्रेसने, त्यावेळी आपल्याला बोलूही दिलं नाही। पण गेले 5 वर्ष झालं भारतीय जनता पक्ष शिवसेनेचा हा युती सरकार आल्यामुळे आपण निदान आपल्या व्यथा तर मांडू शकू लागले आणि त्याचाच परिणाम म्हणून आपले 2 मंत्री या राज्याचे प्रमुख मंत्री म्हणून या आपल्या स्थानी आहे। माननीय राम शिंदे साहेब तसेच माननीय जानकर साहेब हे मंत्री आज आहेत आणि एवढंच नाही तर आपल्या राज्यसभेवर माननीय विकासजी महाले साहेबांनाही पाठवून दिलं, महात्मे साहेबांनाही पाठवून दिलं। ह्याचा अर्थ एवढाच आहे की आपल्या या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या या सगळ्या समस्या सोडण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत। धनगर समाजाचा विकास व्हावा, धनगर समाज एकत्र यावं आणि आता डॉक्टर ताई म्हणले की सातत्यानं आपण मेंढपाळाबरोबर राहून आपणही मुख्य झालो होतो, पण हे मुख्यपणा कुठेतरी ह्या राज्यामध्ये आपल्याला बोलायला संधी मिळाला। आपण त्याच्यापासून थोडं ज्या मुख्या जनावरांवर राहून आपण मुख्य राहण्याचा जो गेल्या अनेक वर्षापासून ज्या सरकारने प्रयत्न केलं, पण आपल्या सरकारने आल्यापासून आपण कुठेतरी बोलायला लागलं आणि या बोलण्यापासून आपल्याला जे न्याय मिळवून घेण्याचा आपला हक्क आहे त्या हक्काला आपण बोलू लागलो आणि ते हक्क मिळवून देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री साहेबांनी करणार आणि मी एक राज्यमंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून सांगू इच्छितो ते काम मिळवून द्यायसाठी तुमच्या बरोबर मी एक कार्यकर्ता धनगर समाजाचा म्हणून मी धनगर समाज डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल असं मेळाव्याचे आयोजक विनोद मोटे आणि रोहित खताळ यांनी सांगितलं। आज शिवस्मारक येथे हिंदू धनगर समाज एकत्रित येऊन आज भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभे राहण्याचे आपले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या पाठीशी उभे राहण्याचं आज आश्वासन समाजातर्फे दिले आहे की येणाऱ्या भविष्यकाळात ज्यावेळेस संसदेमध्ये धनगर आरक्षणाचे मुद्दे येतील त्यावेळेस स्वतः स्वामी आमच्या पाठीमागे उभे राहतील। त्या संसदेत आपले प्रश्न उपस्थित करण्यासाठी ते तिथं त्यांना पाठवण्याची गरज आहे आणि जास्तीत जास्त समाज बांधवांनी त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मतदान करावं हीच नम्र विनंती। या मेळाव्याचा उद्देश असा होता की लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आज जी काय आपली लोकशाहीचा एक मोठा उत्सव लोकसभा इलेक्शनच्या माध्यमातून होणार आहे, या लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी महाराज यांना संबंध धनगर समाजाकडून एक पाठिंबा जाहीर या मेळाव्यातून केलेला आहे आणि या मेळाव्यात पालकमंत्र्यांनी बोलताना आमच्या धनगर समाजाला एक ठोस असं आश्वासन दिलेलं आहे की धनगर समाजाच्या आरक्षणाचा जो विषय पेंडिंग होता तो येत्या विधानसभेच्या आत लवकरात लवकर स्वतः पाठपुरावा करून मार्गी लावण्याचं आश्वासन हे मालकांनी दिलेलं आहे। या मेळाव्याला प्रकाश बंडगर, युवराज जानकर, शशिकांत गावडे, सौरभ फत्तेपूरकर, अमोल लकडे, उमेश कोळेकर, रोहित खताळ, यतिराज वनमाने, संतोष बंडगर, भैया बनसोडे, सचिन लकडे, सागर सुरवसे, योगेश वनपारखे यांची उपस्थिती होती। सूत्रसंचालन संपदा पानसे यांनी केलं, तर आभार
यतिराज भनमाने यांनी मानले.